आजच्या आपल्या पुढारी व जिजाऊ संघटना आयोजित सरपंच मेळावा सरपंच सन्मान सोहळा या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आदरणीय भोयटे सर व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय ज्यांची गाणे आपण ऐकली ते सर्व गायक मंडळी आणि ज्यांचे ऐकणार आहोत त्याही गायक व उपस्थित सर्व कल्याणकर बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार। आज आपण ठाणे जिल्ह्यातील सरपंचांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम संयुक्त आयोजित केला होता। लोकशाहीमध्ये सुरुवातच पहिल्यांदा मिळणारं जे पद आहे ते पद आहे सरपंच। आपल्याला गेल्या 76 वर्षातील कचरा साफ करायचा आहे तर पहिली सुरुवात सरपंचांपासून करावी लागते। जर सरपंचांनी ठरवलं गाव समृद्ध करायचं तर कुठलंही गाव समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही। जो ग्रामविकास गाडगे महाराजांना आवश्यक होता, जो ग्रामविकास सरकारला घटनेला आवश्यक आहे, तो ग्रामविकासाची पहिली सुरुवात पहिली पायरी ही सरपंचांपासून होते। म्हणून आजचा दिवस आपण माननीय सरपंच महोदयांचा सर्व सत्कार करण्यात केला। आज सरपंचांचा सत्कार करत असताना जिजाऊ बद्दल थोडक्यात मी सांगतो। जर एखाद्या व्यक्तीने ठरवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रमाणे घटना त्यांनी लिहिलेल्या घटनेप्रमाणे देश चालला पाहिजे, संविधानाप्रमाणे देश चालला पाहिजे, राजा छत्रपती शिवाजी महाराज राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घेऊन जर सुरुवात केली तर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये। त्याचं मूर्तिमंत उदाहरण आपल्याला देतोय। मी भिवंडी येथे कॉलेजला असताना 90-91ला मनामध्ये ठामपणे ठरवलं का कधीतरी भिवंडीचे विद्यार्थी माझ्या गावात शिकले पाहिजेत। जेव्हा योग्य वेळ आली, व्यवसायामधनं 2 पैसे आले, ते 2 पैसे साठवून सडवण्यापेक्षा सन्मानगाने आलेला पैसा हा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सुरुवात झाली पाहिजे। त्यासाठी झडपोली या छोट्याशा गावामध्ये एक छोटंसं रोपटं लावण्यात आलं का एक CBSEची शाळा करण्यात आली। त्या CBSEच्या शाळेमध्ये पुढे स्वप्न वाढली का CBSEतून आपल्याला अधिकारी घडले पाहिजे, तर त्या दृष्टीने कोकणभर आपल्या CBSE शाळांचं जाळं उभारलं पाहिजे। आजपर्यंत आज तागायत आपल्या संस्थेच्या 8 CBSE शाळा आहेत का जिथे गरिबांची मुलं, ज्या मुलांना आई वडील नाही, ज्या मुलांना वडील नाही, त्या मुलांना मोफत शिक्षण दिलं जातं। मी तर अगदी पुढारी वृत्तपत्राला सांगतोय का अगदी देशाच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये काय घडतंय आम्हाला माहिती नाही, परंतु महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था काय आहे ते आम्ही पाहतोय का स्पर्धा परीक्षेचं MPSCचं 2-2 वर्ष रिझल्ट लागत नाही, मुलांना 4-4, 8-8 दिवस उपोषणाला बसावं लागतं। अशा वेळेस आपल्याला आपल्या परिस्थितीमध्ये आपल्या गरिबांची मुलं डॉक्टर होण्यासाठी इयत्ता 9वी पासून नीटचे क्लासेस घेणारी आपली CBSE शाळा। आपल्या गरिबांची मुलं जर गरिबी सुधारवायची असेल तर आपली मुलं ही IITला जाऊन मोठे इंजिनियर झाले पाहिजेत, करोडो रुपयाचे पॅकेज आले पाहिजे। त्यासाठी JEEचेही क्लासेसची व्यवस्था सर इयत्ता 9वी पासून सुरू केली। आपण बघतोय महाराष्ट्र बोंबालतोय, गेले 4-5 वर्ष झाले का आपले 10 वर्ष झाले का आपले उद्योगधंदे इकडे तिकडे पळवले गेले। मी अगदी अभिमानाने सांगतोय अहमदाबादचे IIT झालेले टीचर झडपोली या छोट्याशा 200 लोकवस्तीच्या गावात आणून 24 तास विद्यार्थ्यांसाठी JEE नीटचे प्रिपरेशन केले जात आहे। त्याच छोट्याशा गावामध्ये सांगतोय अगदी कल्याण महापालिकेमध्येही रुग्णालय नाही। मी तर म्हणतोय ठाणा मुंबईचं लीलावती सारख्या ऑपरेशन थिएटर असलेलं आपलं छोट्याशा गावातील 130 खाटाचं रुग्णालय। अगदी ठाण्यातनं कल्याणमधनंही शेकडो आपले बांधव भगिनी येत आहेत का ते त्या रुग्णालयाचा लाभ घेतात। अगदी सर्दी खोकल्यालाही MD डॉक्टर आहेत, MD पीडियाट्रिशियन आहेत, MD गायनाईक आहेत का जेणेकरून आपल्याला आपली माता वाचली पाहिजे, आपले बच्चू वाचले पाहिजे, आपले बांधव वाचले पाहिजेत। डायलिसिसपासून कॅन्सरपर्यंतच्या सर्व शस्त्रक्रिया, छोट्या मोठ्या सर्व शस्त्रक्रिया त्या रुग्णालयात होतात। अगदी अभिमानाने सांगतोय ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातूनच नव्हे तर कल्याणमधून आलेली ताई सिझरचं म्हणजे तिच्या डिलिव्हरीच्या वेळेस सिझरची व्यवस्था झडपोलीच्या रुग्णालयात होते। असं अद्ययावत रुग्णालय सुरू आहे आपल्या आणि तेही मोफत सुरू आहे। तायांनो दादांनो, आपल्याच कॅम्पसमध्ये एक अंध व मतिमंद शाळा आहे। आता आपण आशाताईचं गाणं ऐकलं असेल। अशा अंध व मतिमंद मुलांना नुसतंच शिक्षण नाही दिलं जातं तर त्यांना स्पर्धा परीक्षा शिक्षण देऊन पुढच्या ज्यावेळेस इथे कार्यक्रम होईल तेव्हा त्यातील अनेक अधिकारी आपल्याला इथे बघायला मिळतील। अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था अंध मतिमंदांसाठी केलेली आहे। आपल्याला माहिती आहे का या कल्याण महापालिकेचा आयुक्त आपला नाहीये। गेले अनेक वर्ष आपण बघतोय कल्याण महापालिकेचे त्यांच्या स्थायी समितीतले वाद आपण बघतोय, सर्वसाधारण सभेतले वाद आपण बघत असतो का आयुक्त ऐकत नाही, त्यामुळे नगरसेवक बांधव भगिनी आमचे भांडायला उठतात, त्यांच्याशी प्रभागातलं काम होत नाही।
आपल्याला नुसतं भांडून चालणार नाही, प्रशासनातील अधिकाऱ्यांविरुद्ध बोलून चालणार नाही, त्यापेक्षा प्रशासकीय यंत्रणा आपली झालीसाठी पाहिजे. यासाठी तायानो दादानो इयत्ता 9वी पासून फाउंडेशन क्लासेस स्पर्धा परीक्षाचं देणारी झडपोलीतील आपली जिजाऊ संस्था ही देशातील पहिली संस्था असेल. अगदी अभिमानाने सांगतोय, 200 लोकवस्तीच्या गावामध्ये 2000 विद्यार्थी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील गरिबांची मुलं येऊन शिक्षण घेतात. अगदीच म्हणतोय का कोल्हापूरहून आलेले स्वप्नील माने नावाचा एक तरुण, लहानपणी त्यांच्या आई गेल्या होत्या, इंजिनिअरिंग शिक्षण घेत असताना वडील गेले होते. हे तरुण 2018 साली जिजाऊला मिळाले आणि UPSCच्या 2021च्या रिझल्टमध्ये UPSC पास होऊन आज IPS ऑफिसर म्हणून पश्चिम बंगालला रुजू झालेले आहेत. नुकताच झालेल्या MPSCच्या निकालमध्ये 9 विद्यार्थी आपले MPSCचे इंटरव्ह्यू दिलेत. त्यामध्ये ऊसतोड मजुराचा मुलगाही आपल्याकडे येऊन तोही डेप्युटी कलेक्टरची एक्झाम पास झालेला आहे. आता तो लवकरच ट्रेनिंगला जाईल. अगदी आदिवासी बांधवी 3 विद्यार्थी MPSC मधनं पास झालेले, त्यांनाही लवकरात लवकर पोस्टिंग मिळेल. म्हणजे अधिकारी हा का अधिकाऱ्यांचाच मुलगा झाला पाहिजे किंवा मोठमोठ्या लोकप्रतिनिधींचा मुलगा झाला पाहिजे, श्रीमंतांचाच मुलगा झाला पाहिजे, अशा प्रकारची गोष्ट आता राहिलेली नाही. आपल्याला आपली जिजाऊ आहे का जी आपल्या सर्व समाजाच्या दीनदुबळ्यांच्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कल्याणपर्यंत पोहोचलेले, ठाणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलेले. बोयटे सर, अगदी ठाण्यातील कोपरी पाचपाकडी विधानसभातील अनेक रुग्ण आपल्या झडपोलीच्या रुग्णालयात येऊन आणि उपचार घेऊन बरे होऊन जातात. ठाण्यातील रिक्षावाल्या दादाजी ताई आपल्याकडे डिलिव्हरीसाठी येते आणि सिजरहून ती बरी होऊन जाते. या सगळ्या तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. शासन करेल तेव्हा करेल हो, परंतु आपली जबाबदारी आहे का आपण या देशाचे नागरिक आहोत, आपण केलं पाहिजे. जातीपाती पलीकडे जाऊन आपण आपला समाज, हा समाज तुमचा आमचा सर्वांचा एकत्र आहे, त्यामुळे त्या समाजासाठी आपण एकत्रितपणे काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट आहे, मी तर म्हणतोय कोकण, मगाशी कल्याणबाबत खूप गोष्टी बोलल्या गेल्या निवेदकांकडनं का कल्याण हे असं शहर आहे का सांस्कृतिक वारसा असलेलं शहर आहे. कल्याणमध्ये देशातील सर्व कानाकोपऱ्यातील आमचे बांधव येऊन राहतात, गुण्या गोविंदाने सर्व एकत्र राहून चांगले व्यवसाय करतात, नोकरी करत असतात. परंतु आपल्यालाही मनाला वाटतं ना का आपण मुंबईच्या बाजूला ठाण्यामध्ये राहतोय. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर या जिल्ह्यांची परिस्थिती बदलायची आहे तर जिजाऊ सारख्या प्रत्येक तालुक्यामध्ये एक संस्था आणायला लागेल, कारण आपल्याला इथला विकास हा सर्वांगीण विकास करायचा आहे आणि त्याची सुरुवात आपण सरपंचांपासून केलेली आहे. परंतु आपल्याला आपल्यातील अधिकारी घडवायचे असतील तर एकट्या झडपोलीला अकॅडमी खोलून नाही चालणार, तर आपल्या ठाण्या इथे आपली अकॅडमी रेग्युलर क्लासेस आहेत. तलाश्री मोखाड्यापासून पार सावंतवाडीपर्यंत 45 वाचनालयामधून हजारो विद्यार्थी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने दरवर्षी किमान 2 ते 3 हजार विद्यार्थी प्रशासनातील विविध पदावर नोकरीला लागतात. ही तुमच्या आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस अकॅडमीमधनं हजारो मुलं, कधीतरी त्यांच्या यूट्यूबवरती सर्च करून ऐका का एका वीटभट्टीवाल्यावर आई-वडील जाणाऱ्या आईबाबांची मुलगी आपल्याकडं पोलीस अकॅडमी देऊन पोलीस झाली. ज्या मुलीला आईबाप नसलेल्या ती मुलगी आपल्याकडनं पोलीस झाली. 2 बहिणी, आई वडील लग्नाच्या मागे लागलेत परंतु ते झडपोली येथे पळून येतात. तिथे 3-4 महिने अभ्यास करून दोन्ही प्रशासनामध्ये लागतात. अगदीच उदाहरण घ्यायचं झालं तर जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना तिचे पती जातात. तिची सासू तिला सांगते बाळ पाडू नको, आपण सांभाळू. जेव्हा तिची डिलेवरी होते त्याच्यानंतर सासू आणि ती धुणे भांडे ठाण्याच्या एका नगरामध्ये करत असतात आणि जेव्हा तिला जिजाऊचा थोडासा उजेड दिसतो का ठाण्यामधली पोलीस अकॅडमी सुरू होती, ती पोलीस अकॅडमी येते. केदार सर इथे बसलेले आहेत, त्यांनी तिचे पॅरेंट मीटिंग घेत असताना तिला विचारलं का तू रेग्युलर ट्रेनिंगला काय येत नाही. मग ती मुलगी रडते का बाबा माझी अशी परिस्थिती आहे, मला 5-7 हजार रुपये कमावले नाही तर माझ्या मुलाचं जगण्याचा प्रश्न येतोय, आम्ही जिवंत कसे राहू, त्यासाठी लोकांची धुणी भांडी करायला लागतात. त्या दिवशी तिला जिजाऊ भेटते आणि जिजाऊ सांगते का तुला बाळा काळजी करू नको, तुला 7,000 रुपये मिळत असेल, तुला 10 ते 15,000 रुपये आम्ही देतो, परंतु तू रेग्युलर अभ्यास कर. पोलीस भरती थोडीशी उशिरा सुरू होते, मग तिला झडपोली मुंबई फायर ब्रिगेडची भरती निघते आणि तिला झडपोली येथे आणलं जातं. झडपोली येथे ती 3 महिने ट्रेनिंग घेऊन ती मोहिनी बारमाल नावाची जी आदिवासी मुलगी आहे ती मुंबई अग्निशमक दलात अधिकारी पदावर पोहोचते. हे आपल्या जिजाऊचं काम आहे. हे पोहोचवण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे का आम्ही पूर्वी काम करत असताना 15 वर्ष आदिवासी परिसरात काम करत असताना कधीतरी वाटलं का शहरामध्येही अनेक झोपडपट्ट्या आहेत, त्या झोपडपट्ट्यामध्येही आमचे गरीब राहतात किंवा 500 स्क्वेअर फूटमध्ये घरामध्ये राहणारे कल्याणवासी हे आमचेच आहेत.
त्यांच्याही मुलांच्या शिक्षणाची काळजी घेणे जिजाऊचं कर्तव्य आहे आणि त्या दृष्टीने जिजाऊ इथपर्यंत पोहोचलेले. आपल्या टिटवाळा इथेही आपली लायब्ररी, टिटवाळा इथेही रुग्णवाहिका आहे. आपला मुख्य उद्देशच आहे का कोकणच्या 5 जिल्ह्यातील कुठलाही बांधव राहू दे, कुठल्याही जाती धर्माचा राहू दे, त्याच्या आरोग्याची काळजी घेणे जिजाऊचं प्रथम कर्तव्य आहे आणि त्याच्या मुलांना शिक्षण देणे याची जबाबदारी जिजाऊने घेतलेली आहे. आता कुठल्याही गोष्टीची तुम्ही ज्या ज्या झोपडपट्टीत सांगाल, ज्या ज्या परिसरात सांगाल, गेल्या 50 अभ्यासिका ज्युनियर KG पासून तर 12वी पर्यंत आपल्या सुरू आहेत. प्रत्येक झोपडपट्टीमध्ये तुम्ही जिथे सांगाल तिथे शिक्षणाचा वारसा आपण घेऊ. महिलांसाठी सांगाल तिथे मेहंदी क्लासेसची व्यवस्था करू, ब्युटी पार्लरचे क्लासेस घेऊ. कारण आपल्याला तुम्हाला कल्पना नसेल, ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी लावतात त्याप्रमाणे हजारो गाड्या आपल्या भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या भगिनी लावतात आणि त्याही नवऱ्याच्या बरोबर कधी वडापाव विकतात, कधी भाज्या विकतात, तर कधी भाजीपाला विकतात, परंतु त्या कुटुंबाला आधार देत असतात. आज इथपर्यंत पोहोचण्यामागे हा झाला जिजाऊचा विषय. हे काम करत असताना आपल्याला माहिती आहे का, एखादा मेडिकल कॅम्प घेत असतानाही अनेक ठिकाणून वर्गण्या घेताना तुम्ही शहरामध्ये पाहिलं असेल. नवरात्री उत्सव असो, गणपती उत्सव असो, जो कुठला कार्यक्रम आहे तो शहरामध्ये पाहिला असेल, पावतीशिवाय चालत नाही. परंतु हे काम चालतंय, हा समाज माझा आहे आणि माझ्या व्यवसायातून आलेला सन्मार्गाने पैसा समाजाच्या उत्कर्षासाठी लागला पाहिजे. यासाठी कुठल्याही प्रकारची देणगी न घेता आपलं हॉस्पिटल सुरू आहे, गावोगावी वर्षाला 500 मेडिकल कॅम्प सुरू आहेत, प्रत्येक 50 अभ्यासिका सुरू आहेत, 45 लायब्रऱ्या सुरू आहेत, 30 पोलीस अकॅडमी सुरू आहेत. कारण हा समाज आपला आहे, या समाजाला आपण दाद दिली पाहिजे. आज इथपर्यंत पोहोचण्यामागं मुख्य कारणच आहे. काल परवा मला अजितचा फोन आला का आप्पा पोलिसांनी मला बोलवलंय. मला मग नंतर महानगरपालिकेतनं समजलं का बॅनर काढण्याच्या सूचना कुठल्या तरी पुढाऱ्याने दिलेल्या आहेत. अरे पुढाऱ्यांनो, राजकारण्यानं तुम्ही जर कामं केली असती तर आम्हाला काय इथपर्यंत यावं लागलं असतं. लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही जर कामं केली असती तर इथपर्यंत यायची गरजच नसती. कुठे गेले कल्याणचं स्मार्ट सिटी, कुठे गेली? कल्याणची परिस्थिती बघायला गेली तर छत्रपती शिवाजी महाराज ते सहजानंद चौक ट्रॅफिक किती भयानक आहे. किती जिकडे जावं तिकडे जावं, वालदवणीचं पाणी किती भयानक आहे का त्याच्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांचा श्वास कोंडला जातो. नोकरीवरून आल्यानंतर घरी जाऊ की नको जाऊ असं आमच्या ताईला वाटतं, दादाला वाटतं, शाळेतल्या मुलांना वाटतं का घरी जाऊन काय करायचं, त्या गटार गणकेचा काय वास घ्यायचा. याबाबत का आपले लोकप्रतिनिधी काम करत नाही? मोठमोठ्या गोष्टी करतायत, मोठमोठी आश्वासनं देतात. निवडणुका आल्या का आमच्याकडे शेतकरी बांधव बोलतात का पाऊस पडायला आला का मोठ्या बिलात निघतो. तसे 4.5 वर्षानंतर हे लोकप्रतिनिधी जिकडे तिकडे फिरायला सुरुवात करतात. या लोकप्रतिनिधीने 12 महिने 24 तास, मी तर म्हणतोय 80% समाजकारण असं नाही, राजकारण हे 100% समाजकारणाचं साधन आहे आणि 100% समाजाची सेवाच केली पाहिजे. त्यासाठी इथपर्यंत आलेलो आहे. का तुम्ही एखाद्या कुठल्याही लोकप्रतिनिधी तुम्ही बघा का त्यांनी निवडणुकीला, पहिली निवडणूक घडली तेव्हा त्याच्याकडे उत्पन्न स्रोत काय होता, दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेस त्याच्याकडे किती कोटी झाले आणि तिसऱ्या निवडणुकीच्या वेळेस किती हजार कोटी झाले. हा काय पैसे कमावण्याचा धंदा आहे काय? व्यवसाय करायचा तर तुम्ही व्यवसाय दुसरा करा. राजकारण हा व्यवसाय होता कामा नये. शिक्षण संस्था हा व्यवसाय होता कामा नये आणि आरोग्य संस्था सेवा ही व्यवसाय होता कामा नये. या तिघांच्या आगेन जिजाऊ आहे म्हणून जिजाऊ इथपर्यंत पडले. अनेक ठिकाणी अनेक अनुभव येतात. कधीतरी नॉर्मल डिलिव्हरी होत असते तेव्हा त्या डॉक्टर, सरकारी डॉक्टरची प्रायव्हेट डॉक्टर बरोबर प्रॅक्टिस असते, कट प्रॅक्टिस असते आणि मग तो सांगतो नाही नाही या हॉस्पिटलला जा, तुझ्या बाळाच्या गळ्यामध्ये नाळ आहे किंवा ही ताईची डिलिव्हरी होणार नाही. मग ते त्या दवाखान्यात पाठवले, ते 1.5-2 लाख रुपये बिल होतात. शिक्षण संस्थेमध्ये बघायला गेलं तर कुठेतरी डोनेशन घेऊन मोठमोठ्या ज्याला काही येत नाही असे शिक्षक भरले जातात. त्याच्याने पिढ्याच्या पिढ्या नष्ट होतात. आणि राजकारणाबद्दल बघायला गेलं तुम्ही कल्याणचाच विचार केला तर जो कल्याणचा विकासाचा पैसा हा कुठे गेलेला आहे त्याचा शोध लावण्याची वेळ तुम्हाला आलेली का हा नक्की पैसा कुठे गेलेला आहे. आपण बघायला गेलं तर महापालिकेच्या शाळांची काय दुरावस्था आहे. कधीतरी कुठल्या लोकप्रतिनिधी जाऊन बघितलंय का? त्यांना वाटलंय का बाबा माझेही पोरं या शाळेमध्ये शिकतील तर अशा प्रकारची व्यवस्था केली पाहिजे. आम्ही अभिमानाने काय सांगतो, ज्या जिजाऊमध्ये ज्याला आई वडील नसलेली मुलं शिकतात त्याच शाळेमध्ये आमचीही मुलं शिकतात. त्यामुळे आम्ही अभिमानाने सांगू शकतो की जे करायचं, जे दिवसा जे करणार तेच रात्रीही करायचं, अशा प्रकारचं काम करूया. आपण बघायचं गेलं तर अनेक समस्या कल्याणमध्ये आहेत. आज आपण बघतोय मेट्रो सारखा प्रकल्पाचा कधी होणार, कधी विकास होणार. प्रत्येक वेळेस गप्पा ऐकल्या जातात कल्याण इथे मेट्रो येणार. कधीतरी असं वाटतं का आपल्याला मुंबईच्या घरांच्या घरपट्ट्या माफ होतात मुंबई महापालिकेच्या, मग कल्याणच्या घरांच्या घरपट्ट्या कधी माफ होणार आहेत? आता तर
आता तर तुम्हाला महानगरपालिकेची निवडणूक आहे, लोकसभा आहे, विधानसभा आहे. आता तरी राजकारण्यांनी कल्याणमधील घरांच्या घरपट्ट्या माफ कराव्यात हे सांगण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो आहे. मोठमोठ्या बाता मारण्यापेक्षा कुठेतरी समाजाच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजेत. आरोग्याची व्यवस्था कल्याणची कोण करणार आहे? मी तुम्हाला अभिमानाने सांगतोय, आज नाही कधी 12 महिने 24 तास तुम्ही कुठल्याही गावातला कुठलाही रुग्ण आपला बांधव असेल, भगिनी असेल, तुम्ही फक्त आवाज द्या. जिजाऊचा कार्यकर्ता अगदी सर्दी खोकल्यापासून पोटातल्या बाळापासून 100 वर्षाच्या आजोपर्यंत जो कुठला आजार असेल त्याला 100% बरा करण्यासाठी एकही रुपया न घेता, एकही रुपया खर्च न होता त्याला केला जाईल एवढं आपल्याला सांगतोय. कुठलाही विद्यार्थी तुम्ही द्या, ज्याला आई वडील नसतील त्याही विद्यार्थ्याला द्याला, ज्याला वडील नसतील त्यालाही तोही विद्यार्थी द्या. त्याला त्यांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, तो स्वप्न पाहत नसेल तर त्याला स्वप्न दाखवू आणि त्याला तयार करू का तू हे स्वप्न बघ. जेव्हा कलेक्टरचं स्वप्न मुलगा बघेल, मुलगी बघेल, तेव्हा तो तहसीलदार, प्रांत किंवा या महापालिकेचा आयुक्त तरी होईल एवढं तुम्हाला मी अभिमानाने सांगतो. आज कुठलीही गोष्ट अशक्य नाही. ज्याप्रमाणे बघतोय आपण, एखादा परप्रांतीय बांधव येतो या कल्याणच्या स्टेशनवरती, थोडा 2-4 दिवस झोपतो, 15 दिवसानंतर त्याला अंदाज येतो का कुठे कोणाला पटवायचं, मग कशा प्रकारे काम करायचं. कुठला तरी आपला नगरसेवक भाऊ असतो, कुठला तरी शाखा प्रमुख भाऊ असतो, त्याला हाताशी धरतो. कुठल्या तरी मोठ्या राजकारण्याचा पैसा घेतो आणि मोठमोठ्या बिल्डिंग एका पत्त्यासारख्या उभ्या करतो. तशा प्रकारचे आपल्याला अधिकारी घडवायचे आहेत. ज्याप्रमाणे ते पत्त्यासारखी इमारत घडवून मोठमोठ्या प्रमाणात पैसा कसा कमावता त्यांचा उद्देश आहे. आम्ही ठरवलं प्रत्येकाने, मी माझं मूल, माझं कुटुंब सांभाळेन, माझ्या मुलांना शिक्षण देईन, त्याचबरोबर माझ्या नात्यातील माझ्या मोलकरणीचा मुलाला किंवा मुलीला, माझ्याकडे असलेल्या ड्रायव्हरच्या मुलीला शिक्षण देईन. तर मला वाटत नाही का शिक्षणाबाबत कुठे दरी निर्माण होईल. आपण काळजी घेतो, आपल्या स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतो, आपल्या कुटुंबाच्या घेतो, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आलं पाहिजे का सकाळी दूध टाकणाऱ्या दूधवाल्याच्याही मुला घरी जर का आजारी असेल तर त्याला आपल्या परीने काही ना काही मदत केली पाहिजे. ज्याप्रमाणे देवाला आपण पैसे अर्पण करतो त्याप्रमाणे आपण आपल्या समाजातील मानवी देवाला जर पैसे अर्पण केले किंवा त्याच्या आरोग्याची काळजी घेतली, प्रत्येकाने आपल्या कुटुंबापत्र सोडून एका व्यक्तीची काळजी घेतली, तर मला वाटत नाही का या समाजामध्ये कुणी उपचाराशिवाय मरण पावेल. जेव्हा तुम्ही आवाज द्या त्यावेळेस तुमच्याबरोबर जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे असेल. माझं भाषण खूप लांबतं झालेलं आहे. आपल्याला सर्वांना सामंत मॅडमचं गाणे ऐकायचे आहेत, त्यामुळे मी थोडक्यात आवर्त घेतो. एक घटना सांगतो आणि थांबतो. आदरणीय सरपंच मगाशी किरण चन्ने साहेब इथे बसले होते. मी मगाशी भोईटे सरांना सांगितलं, लोकशाहीत मिळालेल्या पदासाठी वरिष्ठ दुसऱ्या पक्षाचे मोठे राजकारणी त्याला कसं जे घटनेने दिलेला अधिकार आहे का तो SC समाजाचे एक आहेत का SC समाजाचं आरक्षण आहे त्यांना सरपंच पदाचं, तरी सुद्धा त्यांचं पद घालवण्यासाठी अगदी जेवढे त्यांच्या निवडणुकीला प्रयत्न करणार नाही तेवढे यांना उद्ध्वस्त करण्यासाठी ते प्रयत्न करतात. परंतु या देशामध्ये आजही न्यायव्यवस्था जिवंत आहे. त्यामुळे कधीही राजकारण्यांनी कोणाला दाबण्याचा प्रयत्न केला, कितीही खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न केला, तरी मला वाटत नाही जेव्हा चांगली लोक आपल्यासारखी तुमच्या आमच्यासारखी एकत्र येतील तेव्हा असे राक्षसी विचाराची लोक या राजकारणातूनच नाही तर समाजातून बाद होतील. हा शब्द तुम्हाला देतोय. नुसतं भाषण देण्यासाठी मी इथपर्यंत आलेलो नाही. मी अगदी तुम्हाला सांगतो, ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड बांधला, अलिबाग सिंधुदुर्ग बांधला, त्याप्रमाणे आपल्याला कोकणभर 50 CBSE शाळा बांधायच्या आहेत का जिथे गरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना निःशुल्क शिक्षण देऊन त्यांना चांगल्या उच्च पदावर आपल्याला पोहोचायचं आहे. आपल्यातीलच बांधव ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव व्यवसाय करतात त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात व्यवसाय केले पाहिजेत. त्यासाठी जिजाऊ त्यांच्या बरोबर असेल. आणि कोणी कितीही दादागिरी केली तरी आम्हाला सर्वांना सांगतोय की ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे. तुम्ही सर्वांनी आपण जर एकत्र झालो, ते कितीही मोगलांनी दादागिरी केली तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत की ज्यांच्या जगामध्ये पूजा केली जाते, अशा प्रकारचे प्रत्येकाच्या आपल्या अंगामध्ये ताकद आहे, ती आजमावण्याचा आपण प्रयत्न करा. आपण सर्वजण आलात, सर्वांचा मी आभार आहे. पुढचा कार्यक्रम कंटिन्यू करण्यासाठी मी निवेदकांच्या हातात माईक देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.